सायलीच्या प्रेमाने आज पुन्हा एकदा घरात दिवा पेटलाय, पण अश्विनच्या डोळ्यात फक्त आग आहे आणि मनात सगळा अंधार। तन्वी उर्फ प्रियाच्या खोट्या साक्षीनं त्यांचं आयुष्य उलटलंय। रविराजला आठवते फक्त ती साक्ष आणि त्याचा तुटलेला विश्वास। अश्विनने फासाची शिक्षा मागितली आणि सायलीकडे कटाक्ष टाकलाय। घरातलं जेवण बंद आणि मनात फक्त विषाचा थेंब। पण आता सायली थांबणार नाही, ती म्हणते उपाशी झोपणं आता कोणालाही नाही। तन्वी उर्फ प्रियाचं खरं रूप उघड झालंय का अजूनही नाही। काय खरं आहे आणि कोणाचं खोटं शेवटपर्यंत पहा, एकाही क्षण चुकू नका। रविराजचं मन अजूनही तन्वीच्या आठवणीत गुरफटलंय। तो म्हणतो ही शिक्षा तन्वीला नाही मला झाली। सायलीच्या एका वाक्यानं पेटला अश्विन, फक्त 14 वर्ष शिक्षा, तिला तर फाशीच हवी। आणि आता सगळा राग फोडतो सायली आणि अर्जुनवर। तो म्हणतो तुम्ही दोघं मिळून फसवलत तिला। अजून उत्तर देतो तिचा गुन्हा तिने कोर्टात कबूल केलाय। सगळं फुटेज अजूनही ऑनलाईन आहे, पण अश्विन म्हणतो मला काहीच बघायचं नाही। त्याने ठरवलंय विश्वास फक्त तन्वीवर आणि राग फक्त घरच्यांवर। सायली म्हणते सगळे उपाशी झोपले, पण मी आता काहीतरी करणार। घरातला तणाव आणि आजीची चक्कर, पण सायलीचा धीर अजूनही ढळलेला नाही। आता सायली काय पाऊल उचलेल? घरात पुन्हा प्रेम येईल का? या अश्विनचं अविश्वासाचं विष सगळं नातं संपवणार? पाहत राहा ठरलं तर मग, आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला।